नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 जुलै 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये पुन्हा एकदा ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये मित्रांनो अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। व तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते ठिकाण देखील कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आपण विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो। विदर्भामध्ये आज 10 जुलै रोजी कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय। अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते। अकोट, अमरावती, अचलपूर या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तसेच यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच नागपूर, उमरेड, वर्धा, वणी, चंद्रपूर, दिग्रस या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर संपूर्ण विदर्भातील 11ही जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला आज अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी केज, बीड, परळी, लातूर, धाराशिव, तुळजापूर, माजलगाव, परभणी, नांदेड, हिंगोली, जिंतूर या भागामध्ये मित्रांनो अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड, जालना, परतूर या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। त्या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो लातूर, औसा, निलंगा, उदगीर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तुळजापूर, धाराशिव, वैराग या ठिकाणी कळंब, भूम, परांडा, वाशी, चौसाळा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कळंब व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतरही पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती या ठिकाणी दौंड, जेजुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, कडा या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। पाथर्डी व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। नगर, पारनेर, सुपे या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आपला आज दुपारनंतर पाहायला मिळतो। एकंदरीत नगर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो दौंड, बारामती, इंदापूर, पुणे, जेजुरी, खेड, जुन्नर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। सातारा, कराड, वडूज, विटा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकण पट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। तर नाशिक, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, धुळे, साक्री, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे। धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आज पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी खानदेश, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी या संपूर्णच भागामध्ये आज राज्यातील दमदार पावसाची हजेरी आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।